नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चमचमीत शिमला मिरचीची भाजी बघण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे शिमला मिरची उभी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मीठ, टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता। इथे बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट घेतलंय। ते सब्जी मसाला आहे, भाजीचा मसाला आहे। हा तिखट, बेडगी मिरची पावडर, हळद, मोहरी, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आणि कढीपत्ता। गार्निशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तेल तापलेलं आहे, त्यात मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की त्यात लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकल्या। यातच बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। उभे चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे। कढीपत्ता टाकून घेतला। त्यात कांदा आणि टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित तेलात। यातच हळद टाकून घेतली। उभी चिरलेली शिमला मिरची छान तेलात फ्राय करून घ्यायचं सगळं। ते मंद आचेवर कढईवर झाकण ठेवून द्यायचं आणि शिमला मिरची शिजून द्यायची। 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिमला मिरची चांगली वाफवून घेतलेली आहे। यातच मसाले टाकून घेऊया। तिखट, सब्जी मसाला, यातच आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। तेली कोथिंबीर टाकून घेतली। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यात थोडं पाणी टाकून घेतलं। शिमला मिरचीची भाजी तयार आहे। आता एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। टिफिन साठी लागणारी चमचमीत अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहे। ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।